आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूसच्या शिरपेचात मानाचा तुरा, पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार प्रदीप कदम। वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराबद्दल पलूसच्या पत्रकारांचा सत्कार सोहळा। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेला जाहीर झाला। या दैदिप्यमान यशाबद्दल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भव्य सत्कार सोहळा येथील शिवशंभो मल्टीपर्पज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय शिंदे, अध्यक्ष पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद पश्चिम महाराष्ट्र यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो पत्रकार बांधवांचा सत्कार सन्मान। सर्व पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह, शाल आणि बुके देऊन गौरवण्यात आलं। विशेष म्हणजे यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती भेट देऊन गौरव करण्यात आला। विचारांचे लेणे असलेल्या या पुस्तकाची भेट खरंच अनमोल असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली। सत्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ पत्रकार घनश्याम मोरे, दैनिक तरुण भारत भिलवडी प्रतिनिधी आणि प्रवीण शिंदे, सरचिटणीस, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी आपली मनोगत व्यक्त केली। पत्रकारांच्या कामाची दखल घेऊन असा शानदार सत्कार आयोजित केल्याबद्दल त्यांनी प्रदीप कदम आणि स्मृती गौरव समितीचे विशेष आभार मानले। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष शिवराजदादा काटकर यांनी यावेळी पलूसच्या पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं। पलूसमधील प्रत्येक पत्रकाराच्या कामाची आणि बातम्यांची नोंद माझ्याकडे असते। तालुक्यातील सर्व पत्रकारांचे काम अतिशय दर्जेदार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केलं। यावेळी चंद्रकांत क्षीरसागर, प्रवीण शिंदे, मोहन राजमाने आणि तानाजी राजे जाधव हे मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी आपल्या भाषणात पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव केला। ते म्हणाले, समाजातील चांगले आणि वाईट दोन्ही पैलू तुम्ही मांडत असता, जिथे माझी गरज लागेल तिथे मी तुमच्या सोबत असेन। पलूसमध्ये भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन। तसेच पत्रकार भवनाच्या निधीची सुरुवात म्हणून त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीतर्फे 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली। कार्यक्रमाचा समारोप अभिजित सावंत यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली। या सोहळ्याला तौफिक मुल्ला, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, आशिष सूर्यवंशी, राहुल पाटील, आमिर पठाण, महेश हजारे, कुलदीप वारे, सचिन कुऱ्हाडे, विजय खारकांडे, अर्जुन भडंगे, विजय परबत, अभिजित कदम, अनिल पाटील, उल्हास पाटील, सोमेद परीट, ओंकार परबत, श्री झेंडे यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।